नांदगाव तालुक्यातील प्रसिद्ध असे जागृत देवस्थान म्हणून ख्यातीप्राप्त आराध्य दैवत श्री बाणेश्वर मंदिरात महाशिवरात्र यात्रोत्सव सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। महाशिवरात्रीनिमित्त श्री बाणेश्वरचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी प्रशस्त पार्किंगची सुविधा केली आहे। तसेच प्रशस्त भोजनालय याची सुविधा आहे। धार्मिक कार्यक्रमासाठी मंदिर परिसरात भव्य सभामंडप उभारले आहे। श्री क्षेत्र बाणेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्यासाठी नांदगाव बस आगारातर्फे यात्रा काळात बसची व्यवस्था करण्यात आली। मंदिर परिसरात ग्रामपंचायत प्रशासनातर्फे व गावातील नागरिकांनी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातील ग्रामपंचायतचे सरपंच संगीता बागुल, उपसरपंच सुनीता देवकर व ग्रामपंचायत सदस्य व तरुणांनी नियोजन केले आहे। भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी गावातील तरुण स्वयंसेवकांनी मेहनत घेत आहेत। श्रीकृष्ण अवतारमध्ये द्वापार युगात बाणेश्वर नावाचा राक्षस होऊन गेला। ते प्रभू शिवशंकराचा निस्सीम भक्त होता। त्याच्या नावावरूनच देवस्थानचे नाव बाणेश्वर हे पडले आहे। या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांनी मारलेल्या बाणावरूनच नदीपात्रास बाणगंगा म्हणतात। बाणेश्वर देवस्थानजवळ वसलेल्या तत्कालीन वस्तीस बाणगाव हे नाव प्रचलित झाले। श्रीराम अवतारामध्ये मारीच नावाच्या राक्षसाच्या मागे श्रीराम प्रभू शिकारीसाठी धावले, कारण तो मायावी होताच, पण तो सुवर्ण मृग होऊन पंचवटीत आला होता। त्याचा पाठलाग करत प्रभू रामचंद्र चांदोरी चाटोरी मार्गे श्री क्षेत्र पोंतांबे येथे पर्यंत आले। कायगाव टोक रोथे त्यांनी त्या राक्षसाचा वध केला। त्यानंतर लक्ष्मण तेथे आले। दोघे बंधू नस्तूनपूर येथील श्री क्षेत्र शनेश्वराची पूजा करून बेलेश्वराचे दर्शन घेऊन बाणेश्वराच्या प्राचीन देवस्थानाजवळ आले। बाणेश्वर देवालयाजवळ शरभंग ऋषींचा आश्रम होता। ते बाणेश्वराचे निस्सीम भक्त होते, परंतु त्यांना शारीरिक रोग होता, त्यामुळे त्यांच्या शरीराची दुर्गंधी येई। त्यांना प्रभू श्रीरामांचे दर्शन घ्यावायचे होते, पण त्यांना आपल्या रोगाची लाज वाटली। त्यांनी आपल्या तपोबलाने ते दुःख एका वस्त्रामध्ये बांधून ठेवले व त्यानंतर त्यांनी श्री रामप्रभूंचे दर्शन घेतले। सर्वज्ञानी परमेश्वराला अंतर्ज्ञानाने सर्व समजले। पूजा आटोपल्यानंतर ऋषींची भेट घेऊन श्रीरामप्रभू अगस्ती क्षेत्रावर गेले। शरभंग ऋषींची अवस्था मात्र त्यांना सहन झाली नाही, म्हणून त्यांनी अगस्तीहून 3 बाण मारले। ते बाण बाणेश्वराजवळ आले। त्यापासून 3 कुंड तयार झाले, रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड। या कुंडात स्नान केल्यानंतर शरभंग ऋषीची रोगमुक्तता व भोगमुक्तता झाली, असे पुरातन जागृत देवस्थान आहे। श्री गोदावरी महात्म्य नावाच्या ग्रंथात अशी कथा आलेली आहे। या ठिकाणी पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर आहे। तसेच आजही मंदिराच्या दक्षिण बाजूस शरभंग ऋषींची समाधी आहे। तेथे गावकऱ्यांनी समाधी मंदिर बांधण्यात आले आहे। तसेच येथे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याने या ठिकाणी गावकऱ्यांनी भव्य राम मंदिर उभारले आहे। बाणगावचे भूमिपुत्र स्वर्गीय अण्णासाहेब कवडे हे खासदार असताना काशीचे विख्यात पंडित नाशिक येथे आले। देवदर्शन आटोपून त्यांनी बाणेश्वर देवस्थान असलेले बाणगाव कुठे आहे हा प्रश्न केला। त्यावेळी काही प्रतिष्ठित नागरिकांनी या पंडितांची स्वर्गीय अण्णासाहेबांशी भेट करून दिली। तेव्हा त्या पंडितांनी अण्णासाहेबांना बाणेश्वर देवस्थान हे महान देवस्थान आहे, त्याला दक्षिण काशी म्हटले आहे, तेव्हा त्याची जोपासना करावी हे सांगितले। या प्रसिद्ध पंडितांनी येथे येऊन बाणेश्वराची पूजा केली। त्यानंतर खासदार स्वर्गीय अण्णासाहेब कवडे यांनी बाणगावी येऊन ग्रामस्थांना या घटनेची कल्पना दिली। यानंतर त्यांनी लोकसहमतीने बाणेश्वर देवस्थानचा जीर्णोद्धार केला। असे हे पुरातन महान देवस्थान आहे। बाणेश्वर येथे वर्षभरात 2 वेळेस भव्य यात्रा उत्सव होत असतो। महाशिवरात्री, गुढीपाडवा या 2 महत्त्वपूर्ण तिथींना यात्रा भरते। यावेळी भाविकांची अलोट गर्दी असते। आजही येथे महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनासाठी रांगा लावतात। तसेच दिंडी सोहळा घेऊन तालुक्यातील व तालुक्याबाहेरील वारकरी दर्शन घेऊन व रात्रीचे कीर्तन करतात।
रात्रभर जागर करून महाशिवरात्रीला फराळाचा लाभ घेऊन दुसऱ्या दिवशी प्रस्थान करतात. अनेक भाविक या ठिकाणी महाशिवरात्रीला फराळाचे अन्नछत्र घालतात. 12ही महिने दूरदूरचे भाविक पुरोहितांना सोबत आणून या क्षेत्राची पूजा करतात. त्याचप्रमाणे वर्षभर प्रत्येक एकादशीला बाणेश्वर मंदिरात रात्रभर भजन करून द्वादशीच्या सकाळी अन्नदान होते. महाशिवरात्री निमित्ताने येणाऱ्या भाविकांना महादेवाच्या बरोबरच प्रभू रामांचे दर्शनही होणार आहे. बाणगाव बुद्रुक येथे बाणेश्वर मंदिर हे हेंबाडपंथी मंदिर असून याला पुरातन असा इतिहास आहे. त्यानंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार 1989 साली तत्कालीन कैलासवासी अण्णासाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला व त्यानंतर ह्या मंदिराचे अनेक विकासकामे झालीत व आज रोजी ह्या मंदिराच्या परिसरामध्ये एक चांगलं असं स्वरूप निर्माण झालेले आहे. त्यामध्ये सभामंडप असो, भोजनालय असो किंवा एक मोठी पार्किंगची व्यवस्था, ह्या सर्व बाबींकरता किंवा मूलभूत सुविधांकरता एक मोठा निधी आणि एक मोठं योगदान या मतदारसंघाचे आमदार सुहासांना कांदे यांनी दिलं. त्यानंतर याच मंदिराच्या परिसरामध्ये तर याला पुरातन असा आधार आहे. राम इथं येऊन गेले तर गावकऱ्यांच्या सर्वांच्या आग्रहांमुळे किंवा रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे तर या ठिकाणी राम मंदिर असावं आणि ह्या गावकऱ्यांच्या भावनेतनं आणि गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे एक चांगलं असं प्रशस्त असं राम मंदिरची उभारणी आम्ही गावकऱ्यांनी त्या ठिकाणी केली आणि हे सर्व परिसर एक सुंदर परिसर बनवण्याचा प्रयत्न हा आमचा स्वतःचा आणि गावकऱ्यांचा आहे. आणि या ठिकाणी आपण यावं, दर्शन घ्यावं, विविध सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही भाविकांसाठी करणार आहोत. तेव्हा सर्वांना विनंती आहे की जरूर या तीर्थक्षेत्राला आपण भेट द्यावी. स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.